राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळामध्ये तब्बल 35 कोटी रुपये खर्चून 100 नवीन शववाहिका या ठिकाणी घेण्यात आल्या। मात्र हे सगळे 100 शववाहिका सध्या पुण्यातील एका आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये धूळ खात पडलेल्या आहेत। अक्षरशः धूळ साचलेली आहे, अनेकांचे टायर बसलेले आहेत, काही शववाहिकांचे लॉक देखील बिघडलेले आहेत। जर आपण बघितलं तर या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये हे शववाहिका पार्क करण्यासाठी देखील जागा नाही। अशा अडीचनडीने हे सगळे शववाहिका या ठिकाणी पार्क करण्यात आलेत। खरं तर 35 कोटी रुपये खर्चून हे 100 नवीन शववाहिका घेण्यात आले आणि राज्यातील वेगवेगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांना देणं हे सगळं अपेक्षित होतं। मात्र गेले 2.5 महिन्यांपासून 2 महिन्यापासून हे सगळे शववाहिका या ठिकाणी धूळखात पडलेले आहेत। आपण बघू शकतो काहींचे टायर बसलेले आहेत, काहींचे लॉक खराब झालेले आहेत। सध्या दुरुस्ती देखील या ठिकाणी सुरू आहे। खरं तर 35 कोटी रुपये खर्चून हे अत्याधुनिक घेण्यात आलेले होते, कारण अनेकदा ग्रामीण भागांमध्ये शव नेण्यासाठी तिथं गाडी उपलब्ध होत नाही, प्रायव्हेट गाड्या कराव्या लागतात, ॲम्ब्युलन्स करावे लागतात आणि त्या ठिकाणी जास्तीचे पैसे देखील सर्वसामान्य लोकांना मोजावे लागतात आणि त्यामुळेच 35 कोटी रुपये खर्चून आरोग्य विभागाकडून हे नवीन 100 शववाहिका या ठिकाणी घेण्यात आल्यात। मात्र गेले 2.5 महिने हे अशाच पद्धतीने पडून आहेत। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हे इथंच धूळखात का पडलेत? 2.5 महिने हे वेगवेगळ्या नगरपालिका, महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद जिथं हे जाणं अपेक्षित होतं तिथं का गेले नाहीत, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। मात्र आताचे तत्कालीन आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर याकडे लक्ष देतील का आणि लवकरात लवकर हे सगळे शववाहिका वेगवेगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या ठिकाणी पाठवलं जाईल का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।